नेमकं तुमचा आरोप कोणावरती? प्रायव्हेट भारतीय हज कमिटीमध्ये 1,25,025 हाजी हे जे आपलं हज कमिटी ऑफ इंडियाकडनं जात आहे त्यांची संख्या तर असणारच आहे, पण त्यांना जी लागणारी साहित्य आहे किंवा त्यांना जे लागणारे ते कोणी बाहेरवरनं आलं आहे मुंबईमध्ये त्यांचासुद्धा मी आपल्याला व्हिडिओ दाखवू शकतो. ते रोडवर झोपत आहे, 3.5 लाख रुपये यांच्याकडनं घेत आहे, त्यांना साधा टेंट दिला नाही आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आहे या हज कमिटीमध्ये, पण मी आपल्याला सांगतो कोणी बोलायला तयार नाही आहे. अधिकाऱ्यांचं मी सरळ नाव घेतलं मी अधिकाऱ्यांचा. आपण जाऊन त्यांना विचारा का असं तुम्ही करताय, कोण याचा मालक कोण आहे. एक CEO बसले, ते सगळ्या पोलिसांची छावणीमध्ये बसले, पोलिसांचं सगळं बॅरिगेटिंग लावलं आहे तिथे. कोण विचारणार? मी विचारतोय ना, मी आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायची काय ही वेळ आली आहे माझ्यावर. माझ्यासारखा माणूस 10 वेळा जाऊन पत्रव्यवहार देतोय. CEO आतमध्ये कॅबिनमध्ये बसले आणि बाहेरचे ते जे त्यांचे PS असतात ते सांगतात CO साहेब नाही आहे. तर माझ्यासारखा, मी महाराष्ट्र राज्य हज समितीचा मेंबर आहे, माझ्यासारख्याची अशी अवस्था आहे, तर आम जे नागरिक आहे त्यांची काय अवस्था असेल. आणि काही आपल्या माहितीसाठी सांगतो, काही सुविधा दिली नाही आहे त्यांना. ते स्वतःच्या खर्चाने येतं आहे, मुंबईमध्ये थांबतं आहे, कुठे काही त्यांना करून दिलं नाही आहे. ते स्वतः येत आहे, स्वतः जात आहे हजला. तुमची भूमिका काय असेल पुढे? काय केलं? तुम्ही सदस्य देखील आहात का? येणाऱ्या काळात असे सदस्य त्या पदावरती राहणार का? मला आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री, मी ज्यावेळेस सदस्य झालो त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, आदरणीय शिंदे साहेबांना मला सदस्य बनवलं आहे हज समितीचा. मी साहेबांकडनं पहिले तर मी देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू साहेब, खरं बोलायला गेलं म्हणजे तर किरण रिजिजू साहेबांना वारंवार मी पत्रव्यवहार करतोय, पण रिव्हर्टमध्ये काही जबाब मला येत नाही आहे त्यांचा. तर मी सगळ्यांना विनंती करतोय हात जोडून, मुस्लिम समाजाच्या वतीने, हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने, जे काय समजायचं आहे सगळ्यांच्या वतीनं, की हे 52,000 लोकांची जी आता अवस्था झाली आहे त्यांना आता रडायला जागा नाही आहे. कारण कित्येक वर्ष त्यांचे स्वप्न होते हजला जायचे, ते सगळं स्वप्न आता त्यांचे भंग झाले. त्याच्यामध्ये मी आपल्याला माझ्या मोबाईलला रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये 2-3 अशी महिला आहे, एकाला 99% ब्लॉकेज झाला आहे, 2 महिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, भविष्यात ते जिवंत राहत आहे का नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे. असे लोकांनी यांना रिक्वेस्ट केली का आम्ही 52,000 लोकांमध्ये आम्हीसुद्धा होतो, पण या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आज जे विमान भारतातून सौदीला जातो आहे त्या सगळ्या विमानामध्ये अनऑफिशियली मी आकडा सांगतो आहे 20 ते 25 रिकामी सीट जात आहे, पण या लोकांनी तिथे तिकीटच्या आदलाबदलीमध्ये कोणाला बसवलं नाही आहे. एखाद्याची समजा अडचण असेल का आज मला नाही जमला, मला मी जिथे कामावर आहे तिथे मला सुट्टी नाही भेटली, किंवा आज माझी ही अडचण होती, माझ्याकडे पैसे नव्हते, तर हा जो जाणारा माणूस आहे त्याच्या जागी तुम्ही मला पाठवा. तर सरळ भाषेत 2 लोकांना खाली बसवलं आहे. ते आम्हाला सांगतायत का सौदी गव्हर्नमेंटला आता तुम्ही जाऊन विचारा, जेवणाची व्यवस्था कोणाला दिली आहे सौदी गव्हर्नमेंटला विचारा, राहण्याची व्यवस्था कोणत्या कंपनीला दिली. आणि याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार जे झाला आहे, आपल्या माहितीसाठी सांगतोय, याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार जे तुम्ही टेंडर देतात सौदीला ते सगळे भारताचेच आहे. ते टेंडरची कॉपी पण मी आणली आहे. तर हे जे लोक आहे असं तुम्ही काय चांगलं करू देऊ शकता यांना. आणि हे पण सांगतो तुम्हाला मी, आमच्या खात्याकडून हा तिथे शिफारस गेले, त्यांची शिफारस आहे. हे अशा पद्धतीने लोकांना जेवणाचा मेनू असतोय. काय यांचं काय फायदा आहे, कसे तर सर्टिफाईड आहे हे तुम्ही सांगताय त्यांना. हां, माझी भूमिका हेच आहे. मी आदरणीय यशस्वी उपमुख्यमंत्री साहेबांना सांगतोय, साहेब आपण मला या पदावर बसवलं आहे, 3 वर्ष या पदाला कसा न्याय द्यायचा, कसा हज यात्रेकरूसाठी आपल्याला काय करता येईल तर सगळं मी केलं आहे साहेब. पण आज आपल्याला हा सगळं बघवत नाही आहे. लोक हे अधिकारी जे माजले, जे लोकांना त्रास देत आहे, लोकांशी नीट बोलत नाही आहे, लोकांना आजसुद्धा घेत नाही आहे. तर साहेब मी या पदावर याच्यापुढे मी आपल्याला सांगतो आहे, जर 15 दिवसात काही निर्णय हज कमिटी ऑफ इंडियाचा नाही झाला, या 2 अधिकाऱ्यांचा नाही झाला, तर साहेब या पदावर राहून माझा काय उपयोग नाही. आपण आपल्या समाजाला न्याय देऊ शकत नाही. समाजासाठी हा पद दिलं साहेबांनी मला. तुम्ही मुख्यमंत्री
कमिटी सदस्य सांगितलं की एवढा घोटाळा झाला, त्यांच्याशी बोलणं काय झालं? सगळ्या मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे, सगळं त्यांचा कानावर टाकलं आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी मला समर्थन केलं होतं. जे चुकीचं आहे त्याला ते कधी समर्थन करणार नाही. त्यांनी मला बोललं ठीक आहे, तू तुझी भूमिका जे असेल ते तू मान भूमिका, पण असं आहे का जे चुकीचं होत असेल, आता हाच थांबला आहे, काही टेक्निकल कारण असू शकतो, मी ते बोलत नाही आहे, पण आता त्याच्यामध्ये जे लोक सांगताय का बाबा ठीक आहे आता आम्हाला कॅन्सर झाला, कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, मला आता हे अडचण आहे, ते सुद्धा तुम्ही ऐकायला तयार नाही आहे. तुम्ही त्यांच्या जीवाशी भावनेशी खेळताय. काय एवढा राग लोकांना अनावर झाला आहे, काय एवढा लोक पॅनिक का झाली आहे? मुंबईच्या धर्तीवर यांचा हा जाऊस उभा आहे, दिल्लीमध्ये यांचं एकही काम चालत नाही आहे, मुंबईमध्ये हा जो उभा आहे, हा जो त्याच्याकडे सगळ्या पोलिसांचा गराडा आहे, चारी बाजूने बॅरिगेटिंग केलं आहे. आणि तुम्ही पत्र घेऊन जा का ते 52,000 लोकांमध्ये आम्ही होतो, तिकीट अदलाबदलीसाठी घेऊन जात आहे. सौदीमध्ये आम्हाला मागच्या वेळेस ही अडचण होती, नाही आता CEO तुम्हाला भेटणार नाही. कशासाठी CEOनं बसवलं आहे? काय त्यांचं प्रशिक्षण झालं नाही आहे? ते नागालँडवरनं इथे आले डायरेक्ट. तुमचं अल्टिमेट काय असणार आहे की शेवटी 15 दिवसामध्ये हे जे 52,000 लोक आहे त्या लोकांना कशा पद्धतीने तुम्ही पाठवताय हे तुमचा भाग आहे. नाही याच्यानंतर हे जर नाही झाला, मी रस्त्यावर उतरण्याची भूमिका माझी असेल. हज कमिटी ऑफ इंडियाचं कार्यालयाबाहेर मी धरणं प्रदर्शन आंदोलन सगळं करणार आहे, पण मुस्लिम समाजासाठी मी रस्त्यावर उतरणार एवढा नक्की. आमचा हजचा मी ते आकडेवारी मी शब्दात सांगू शकत नाही. हे ते 260 कोटीचा घोटाळा आहे, सगळ्यांच्या तोंडावर आहे, ते मी बोलतोय. पण त्या व्यतिरिक्त किती घोटाळा झाला आहे ते मी माझे शब्द लिहायला माझ्याकडे जागा नाही आहे. काय समाजाला आपण काय न्याय देणार?